तुमच्याशी तरी बोलते का ती? नाही म्हणजे तितकंसं नाही बोलत आहे. मोजकंच बोलते. पण तुम्ही टेन्शन नका घेऊ बाप. आम्ही आहोत ना. तुम्ही चिल राहा. तू जाऊन तिच्याशी बोलतेस का जरा? बरं मीच बघते. आलेच. होय रुचा, रेडी नाही झालीस अजून? उठ लवकर आवर आपल्याला बाहेर जायचंय चल. हे इग्नोर कोणाला करते ग? माझा मूड नाहीये, तुम्ही जाऊन या. मूड नाही मला ना खरंच कंटाळा आलाय तुझ्या अशा उत्तरांचा. ऐक ना, खरंच तुम्ही जा. मी नेक्स्ट टाइम येईन. नेक्स्ट टाइम. कधी येणार आहे तुझा नेक्स्ट टाइम? हा? आणि किती दिवस अशी एकटी बसणार आहेस घरात? रुचा, नाही माहित. खूप ट्राय केलं अगं, पण आय कांट हँडल मायसेल्फ. मला ना त्याचा चेहरा सतत असा दिसत राहतो. त्याचा आवाज ऐकायला येतो. मी मी काय करू? त्याच्या असण्याची इतकी सवय झाली आहे ना मला, की आता तो नाहीये तर मला मला सुचतच नाही काय होतंय ते. चुकलं मी मी काय चूक केली? तुझं काही चुकलं नाही यार. हे बघ तुझ्या तुझं खरंच काही चुकलं नाहीये. मी तुला याआधी बऱ्याचदा सांगितलंय. हे बघ आणि काही रिलेशन्स नसतात शेवटपर्यंत जाणारी. त्याला आपण काही करू शकतो का? नाही ना. चिल ना, सोड ना. तुझ्या हे प्रेम बिम ना हे सगळं काही नसतं. इट्स ऑल फेक. कळतंय, पण नाही होतं माझ्याने. हे बघ तुला कधी ना कधी यातून मूव्ह ऑन करायलाच लागणार आहे ना. हा म्हणूनच सांगते आज आपण बाहेर चाललोय. मी तुझी काही नाटकं ऐकणार नाही. विकी पण बाहेर वाट बघतोय. हा तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे. ओके. परफेक्ट. गोड दिसतेस. चला आता नेट झालाय. चला. हे भुक्कड चल, स्वतः ऑर्डर आणायला नको, लगेच हात घालते. मी कशाला आणायला जाऊ? तू आहेस ना आमचा पर्सनल वेटर. हे असं करतेस ना म्हणून ऑफिस मध्ये कोणी तुझ्यासोबत हँग आउट करत नाही. शी ती काही लोक आहेत हँग आउट करायला. सगळी बावळट ही मोठी शहाणी. आहेच. नाही तर काय. तो एचआर येऊन काय ना काय टास्क देऊन जातो आणि मॅनेजर शेवटच्या वेळेला काही ना काय काम सांगून जातो. पिऊन काका अजूनही काही कॉफी वेळेवर आणून देत नाही. गाईज माझ्याकडे एक टी आहे. सांगू सांगू नाही नाही नको. सांगतेच. ती सोनिया आहे ना कर्ली केसवाली. तिचं काय? तिचं आणि सिद्धूचं हा? म्हणजे म्हणजे हे जरा स्पष्ट बोल ना. त्यांचं लफडं सुरू आहे रे. चल काही खरंच शपथ. मी किती शपथ. ए, तुमच्या ऑफिसच्या लफड्यांमध्ये मला कशाला मारतेस ग? अरे सांगते आहे त्यांचं. तुला कुठे सांगितलं? मला टीप लागलीये आणि माझं ऑब्झर्वेशन. नाही यार, नाही पटत हे. म्हणजे ती सोनिया, तिचं अभिषेक सोबत सुरू होतं आणि कनिष्का समीर सोबत असायची. तो तिला सोडायला आणि आणायला पण जायचा. तेच तर सांगते ना. त्या गोडबोलीने त्याला फक्त ड्रायव्हर सारखं वापरून घेतलं. आणि ते दोघं तसेही सिच्युएशनशिप मध्ये होते. मला तर वाटतं हे दोघं पण आता सिच्युएशनशिप मध्ये असतील. बापरे, हे सगळं किती भयंकर आहे. भयंकर काय त्यात. आजकाल जग असंच चालतं. गरजेपुरतं माणसांना वापरून घ्यायचं. गरज समजली की सोडून द्यायचं. नो कमिटमेंट, नो इमोशनल ड्रामा. अगं पण या सगळ्यात आपलाही वापर होतोच की. हो कोणत्या नात्यात नाही होत. प्रेमात पण तर होतोच ना वापर. हल्ली तसंही खरं प्रेम कुठे मिळतं. नाही पटत यार. म्हणजे हे बघ, जिथे स्वार्थ असतो ना तिथे प्रेम नसतं, आणि जिथे प्रेम असतं तिथे स्वार्थ असूच शकत नाही. एक्झॅक्टली. अगं प्रेमात कमिटमेंटच नसेल तर मग कसं होईल? मला सांगा हल्ली कमिटमेंट कोण पाळतंय? ही शब्दा वचनं या सगळ्या गोष्टी ना ओल्ड स्कूल झाल्या आता.
आणि मग तुमच्यासारखे साधे लोक फसतात या सगळ्यात. बरोबर आहे तुझं. कधी कधी वाटतं मी उगाच त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याचा आणि स्वतःचा असा दोघांचाही राग येतो. म्हणूनच सांगते, नाउडेज सिच्युएशनशिप्स आर द बेस्ट. हा म्हणजे इमोशनल आणि फिजिकल नीड्स कम्प्लीट करून घ्यायचं, तेही कसले सो कॉल्ड वचन न देता. पटतं तोपर्यंत राहायचं सोबत, आता सोडून द्यायचं. इझी. तू तिला काही शिकवू नका. ठीक आहे, लहान आहे मी शिकवायला. मी आईस्क्रीम घेऊन येतो. प्लीज. काय बघ तू प्लीज असं काही त्याला बोलत नको जाऊस ग, बिचाराला वाईट वाटत असेल. वाईट आणि विकीला तू ना खूप हळवी होत चाललीस. चिल मार ना, विकीला काही फरक पडत नाही आपल्या बोलण्यात. चिल. तुझं ना हे नेहमीच झालं. अरे मग तुम्हाला कशाला बोलतो दरवेळी? मनाली राईट. येस. कौस्तुभ. येस. हाय. हाय. यू रिमेंबर मी? येस ऑफकोर्स. तुला कसं विसरणार? त्या दिवशी तू नसतास तर क्लब मध्ये एंट्री नसती मिळाली आम्हाला. थँक्स फ्री. माय प्लेजर. बाय द वे तू इथे कसा? या तुम्हारा पीछा तो नहीं कर रहे. आय विश ते तसं असतं, बट नो. मी ते मूवीला आलो आणि मग निघताना तुला पाहिलं आणि मग पुढे जावंसच वाटलं. ओके कूल. बस ना. नो नो इट्स ओके. मी जातो, उगाच तुम्हाला डिस्टर्ब नको. अरे डिस्टर्ब काय त्यात? तुला काय खायला मागू? तू चिल मार ना, बस ना. तसंही तुझं त्या दिवशीचा फेवर चुकतं करायचंय मला. ते इतक्या हलक्यात सोडणार नाही. बापरे, म्हणजे नक्की काय करायला लावणार आहेस? फार काही नाही. बाय द वे तुझा त्या दिवशीचा ग्रुप छान होता. आपण भेटूया ना पुन्हा ड्रिंक्सला. या सर. आणि या तुमच्या फ्रेंडला पण सांग यायला. अरे नाही, ही ड्रिंक्स नाही कर. ओ रिअली? येस. ओ बाय द वे मी ओळखच नाही करून दिली. कौस्तुभ, ही रुचा माझी बेस्ट फ्रेंड, माझी डार्लिंग. आणि रुचा हा कौस्तुभ, आपल्या बाजूच्याच फॉर्म मध्ये. हाय. मी कौस्तुभ, मनाली आणि आता रुचाचाही फ्रेंड. अजूनही कुणी येणार आहे हे माहित नव्हतं मला. अरे नाही नाही, मी इथे मूवीला आलो होतो आणि आय थिंक मला आता निघायला हवं. तू बस ना. तू माझ्या जागेवर बसलास. ओ सॉरी. बाय गाईज. बाय. खरंच खूप बरं वाटलं ना. येस. खूप रिलॅक्स फील झालंय मला. थँक्स. अरे मेन्शन नॉट. उद्या येतेस ना ऑफिसला? येस ऑफकोर्स. गुड. दॅट्स लाईक माय गर्ल. चलो बाय. चलो. बाय. टेक केअर. बाय बाय. चला. माँ मुझे भी पाव भाजी दे दे रे.